नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श आचारसंहिता अनुषंगाने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे पडळ पोलीस ठाणे श्री मानसिंग पाटील यांचे आदेशान्वये काळे पडळ पोलीस ठाणेचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस हवालदार दाऊद सय्यद, पोलीस हवालदार अमोल काटकर, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले, पोलीस अंमलदार सद्दाम तांबोळी, पोलीस अंमलदार महादेव शिंदे, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर असे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार दाऊद सय्यद व अतुल पंधरकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काळे पडळ पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार रितेश बाबासाहेब कसबे राहणार साठेनगर तरवडे वस्ती महंदवाडी रोड हडपसर पुणे हा त्याचा मित्र राहुल संजय चौधरी याच्या सोबत देसाई हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ या ठिकाणी दोघे दाखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने आपल्याजवळ काहीतरी संशयित चीज वस्तू आपल्याजवळ बाळगून वावरत असून संशयित चीज वस्तू ही अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे अशी बातमी मिळताच सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी सदरबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मानसिंग पाटील यांना कळविले असता त्यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे व वरील पोलीस स्टाफ असे देसाई हॉस्पिटलच्या मागे पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या कच्च्या रोडच्या कडेला सर्व टीमला दिलेल्या सूचनांप्रमाणे जाऊन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे रितेश बाबासाहेब कसबे राहणार साठेनगर तरवडे वस्ती पुणे हा त्याचा सोबतचा असणारा मित्र हे पोलिसांना पाहून संशयितरित्या व कावरेबावरे स्थितीत आढळून आल्याने सर्व टीमने चोहोबाजूने त्यास घेराव घालून ताब्यात घेतले। त्यावेळी त्यांची 2 पंचासमक्ष अंगझडती घेतली असता रितेश बाबासाहेब कसबे याच्याकडे कमरेच्या उजव्या बाजूस एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आलेल्या अग्निशस्त्राची मॅगझिन काढून पाहता त्या मॅगझिनमध्ये 2 जिवंत काडतूस मिळून आले असता ती जिवंत काडतुसे मॅगझिनमधून काढून वेगळी मॅगझिन परत नमूद पिस्टलमध्ये लावून ताब्यात घेतली। राहुल संजय चौधरी याच्या कमरेस डाव्या बाजूस एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल व पॅन्टचे डाव्या खिशात एक मोबाईल फोन व उजव्या खिशात 2 जिवंत काडतूस मिळून आले। तसेच राहुल संजय चौधरी याच्याकडे मिळून आलेली वस्तू व इतर जप्त करण्यात आलेली आहे। कसबे यांच्याकडे कमरच्या उजव्या बाजू अग्निशस्त्राची मॅगझिन काढून पाहता त्या मॅगझिनमध्ये 2 जिवंत काडतूस मिळून आले असता ती जिवंत काडतुसे मॅगझिनमधून काढून वेगळी मॅगझिन परत नमूद पिस्टलमध्ये लावून त्यास ताब्यात घेतली। राहुल संजय चौधरी याच्या कमरेस डाव्या बाजूस एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल व पॅन्टचे डाव्या खिशात एक मोबाईल फोन व उजव्या खिशात 2 जिवंत काडतूस मिळून आले। तसेच राहुल संजय चौधरी याच्याकडे मिळून आलेली सर्व वस्तू ताब्यात घेऊन मिळून आलेले अग्निशस्त्र व जिवंत काडतुसांबाबत त्याच्याकडे कोणता अधिकृत परवाना आहे का याबाबत विचारणा करता त्याच्याकडे तसा कोणताही परवाना नसल्याचे सांगून त्याने साठेनगर तरवडे वस्ती परिसरात दहशत करण्याकामी सदरचे पिस्टल हे आपण जवळ बाळगल्याची कबुली दिली। तरी नमूद इसमांकडून 2 लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल 4 जिवंत काडतूस सोबत एक मोबाईल फोन हे दहशत करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीर व अनधिकृतरित्या आपल्या कब्जात बाळगले असताना मिळून आल्याने नमूद इसमाविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 325 व मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 अन्वये काळे पडळ वानवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांचे ताब्यातून 2 लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल 4 जिवंत काडतूस सोबत एक मोबाईल फोन असा एकूण 90,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यातील दोन्ही आरोपी इसमांना अटक करण्यात आली आहे। सदरची कामगिरी ही माननीय श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो पुणे शहर, माननीय श्री रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त सो पुणे शहर, माननीय श्री मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त सो पूर्व प्रादेशिक विभाग, माननीय श्री रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त सो पुणे शहर, माननीय श्री मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त सो पूर्व प्रादेशिक विभाग, माननीय श्री आर राजा पोलीस उपायुक्त सो परिमंडळ 5 व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सो धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे पडळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस हवालदार दाऊद सय्यद, पोलीस हवालदार अमोल काटकर, पोलीस हवालदार परशुराम पिसे, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले, पोलीस अंमलदार सद्दाम तांबोळी, पोलीस अंमलदार महादेव शिंदे, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार सूर्यवंशी यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।